विकेटों के बीच प्रवेश करते हुए एजाज कुरैशी एक तरफ की कमान संभालेंगे, पवन एक तरफ नजर आएंगे। सेकंड कंपलसरी सेकंड ओवर है, धमाका ओवर सेकंड ओवर रहेगा, ये चीज ध्यान में रखिएगा। बिल्कुल जितने भी कम ओवर का होगा मैचेस, लेकिन कंपलसरी 2 ओवर, दूसरी ओवर धमाका ओवर रहेगी। कल के दिन का ऑफर कुछ अलग रहेगा, ये चीज की सूचना जरूर पहुंचाएगी नंदू पाटिल और सचिन कदम और मनोज ने कि कल क्या होगा। कल कुछ अलग है, कल कुछ अलग है। हर रोज डिफरेंट तरीके का धमाका ओवर आपको देखने मिलेगा। कल शुरुआती दिन की अगर बात करें, पहले दिन की अगर बात करें तो 20 करते हैं तो 40 मिलेंगे। आज के दिन अगर आप 20 करते हैं तो फिर 25 मिलेंगे। चलिए पहली ओवर की पहली गेंद करारा प्रहार, गेंद को भेज दिया है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। व्हाट अ हिट। पहली गेंद जूसी फुल टॉस गेंद थी, पहली गेंद मनचाही गेंद थी, एजाज के पाले में गेंद थी, बल्ले को ताकत नजाकत क्वालिटी के साथ भेज दिया है डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ 6 रन के लिए। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क। पहली गेंद पर ही आगाज हुआ है, पहली गेंद पर ही सिल्वर स्टार के ये स्टार ने अपनी झलक जरूर दिखाई है। 6 रन बैक टू बैक 2 गेंदों पे 2 6 यहां पर जड़ते हुए नजर आए। शानदार, जानदार, धमाकेदार। बल्लेबाज अब पूरी तरीके से लय में आ चुके हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए राकेश, शॉर्ट पिच गेंद थी, पुल करने का प्रयास था, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, सिंगल रन तेज गति के साथ पूरा किया, दूसरे रन के लिए निकले। अच्छी रनिंग विकेट दोनों ही बल्लेबाजों के बीच जरूर देखने मिलती हुई और बिल्कुल सज्जे है, तैयार है। तीसरा रन भी मौका ढूंढ रहे थे कि बन जाए तो तीसरा रन भी चुराने की भरपूर कोशिश करेंगे, लेकिन 2 रन से होना पड़ेगा संतुष्ट, 2 रन से ज्यादा कुछ नहीं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार राकेश। इस बार तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, बिल्कुल आउट ऑफ द ऑफ स्टंप रखा था, गति थोड़ी तेज कर दी थी। बल्लेबाज गति से थोड़ा सा बीट होते हुए नजर आए एजाज और गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ रनों की रन संख्या में भी नजर डाल लेते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 14 रन। पहला ओवर प्रगति पथ पर है। इसी बीच राकेश की अगली गेंद, इस बार एक और बिग हिट आउट ऑफ द पार्क, खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, क्या बात है। अब यहां पर पहली ओवर में ही टूट पड़े हैं, पहली ओवर में ही रनों को जोड़ लिया है और शुरुआत अगर इस तरीके की मिले तो क्या कहने। पहली ओवर में ही 5 गेंदों पर 20 रन। नेक्स्ट बॉल राकेश की फिर से एक बार, इस बार गति में थोड़ा सा वेरिएशन करने की कोशिश की थी, लाइन से भटकते हुए नजर आए राकेश। लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर रही है गेंद, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। बिल्कुल मन में थोड़ा सा खौफ जरूर होगा राकेश के, क्योंकि इस वक्त जिस अंदाज में, जिस तरीके से एजाज कुरैशी बल्लेबाजी कर रहे हैं, लाजवाब है। राकेश अपने ओवर की अंतिम और आखिरी गेंद लेकर बॉलिंग ट्रैक पर सज्जे होते हुए, इसी बीच ये गेंद इस बार गति में थोड़ा सा वेरिएशन किया था, थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद रखी थी, गति के साथ साथ उछाल का जो तड़का था उसके कारण गेंद रही डॉट के रूप में। ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 21 रन विदाउट लॉस। पहले बल्लेबाजी करती हुई स्टार टीम, यस सिल्वर स्टार। चलिए थोड़ा फास्ट करना है। सेकेंड ओवर की जिम्मेदारी जिस गेंदबाज के कांधों पर देनी है उसे जल्द से जल्द बॉलिंग ट्रैक पर सज्ज किया जाए। प्रज्योत
अंबीरे इस वक्त आए हैं अपनी टीम की ओर से महत्वपूर्ण ओवर, धमाका ओवर लेकर। इस ओवर में लक्ष्य जो रखा गया है, टारगेट की अगर बात करें तो यहां पर 20 रन छूने आपको। 20 अगर छूते हो तो 25 मिलेंगे, अगर 20 से ज्यादा, 20 से अगर कम रन करते हो तो फिर 5 रन माइनस इस ओवर के अंदर जितने भी रन आएंगे उसमें माइनस किए जाएंगे। प्रज्योत की पहली गेंद, वेरी फर्स्ट बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, ताकत, नजाकत, क्वालिटी के साथ डिलीवर करते हुए ये गेंद तीसरे अंपायर की तरफ। यस, वाइड बॉल के लिए यहां पर रेफर किया गया है डिसीजन। थर्ड अंपायर की तरफ आपको लिए चलते हैं। डिसीजन अभी भी पेंडिंग है। घोड़बंदर धमाका सीजन 3, जितनी प्रशंसा करे, जितनी तारीफ करे उतनी कम। काफी बड़ी इनामी राशि, फर्स्ट प्राइज की अगर बात करें तो 1,50,000 रुपए और ये आन बान शान की ट्रॉफी। सेकंड प्राइज की अगर बात करें तो 75,000 और खूबसूरत सी ये चमचमाती ट्रॉफी। थर्ड प्राइज के लिए रखा गया है 35,000 और एक बिल्कुल अद्भुत सी ट्रॉफी। यस, ये 3 प्राइज है इस प्रतियोगिता में और तीनों ही प्राइज के साथ साथ यहां पर 3 अलग अलग किस्म के पोल भी रखे गए थे। यस, अंपायर डिसीजन फेयर डिलीवरी, स्टार्ट द मैच। तीसरे अंपायर का डिसीजन जरूर आ चुका है। नेक्स्ट बॉल, इस बार गेंद को भेजा है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। दिस इज अ बिग ब्लो। बिग हिट, बिग हिट। प्रज्योत की अगली गेंद पर ही अटैकिंग रूप धारण किया है पवन ने। इस बार ताकत के साथ बल्ले को स्विंग किया था। थोड़ी सी गेंद में वैरायटी देखने मिली, क्वालिटी देखने मिली। बिल्कुल ऑफ कटर गेंद थी, बल्लेबाज समझ नहीं पाए और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी, इस डॉट डिलीवरी के साथ 1.3 गेंदों का खेल हुआ है समाप्त। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए। गेंद जाती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में, सिंगल रन तेज कदमों के साथ पूरा किया। दूसरे रन के लिए निकले हैं, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। और यहां पर देखिए ओवर थ्रो के कारण भी और रन जुड़ेंगे जरूर। हम अक्सर कहते हैं क्रिकेट हो या जिंदगी हो, आपके पीछे बैकअप होना जरूरी। बैकअप नहीं तो आपका पैकअप तय है। 3 रनों का इजाफा, 3 रनों का होगा प्रॉफिट। लेकिन इस ओवर में हम चर्चा नहीं करेंगे रनों की, क्योंकि इस ओवर की समाप्ति के बाद ही ये क्लियर होगा कि जो रन प्लस होंगे या फिर माइनस होंगे। अगली गेंद लेकर तैयार होते हुए फिर से एक बार प्रज्योत। इस बार तेज तर्रार गेंद थी, जागते रहो का आदेश देती हुई गेंद कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। नेक्स्ट बॉल, इस बार लेट कट किया था, हल्के हाथों से गेंद को मात्र दिशा दी है। गैप में खेलने का प्रयास था, 2 रन तेज कदमों के साथ पूरा किया। तीसरे रन के लिए निकल पड़े हैं, 3 रन दौड़कर पूरे किए। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, बहुत ही अच्छा कॉम्बिनेशन दोनों ही खिलाड़ियों के बीच में जरूर देखने मिलता हुआ। ऐसा लगा कुछ वक्त के लिए हमने डिस्कवरी चैनल ओपन कर लिया है, जहां पर चीता को दौड़ते हुए दिखाया जाता है। उसी तरीके से ये विकेटों के बीच में एजाज और पवन की जोड़ी दौड़ती हुई नजर आई। 3 रन चुराने के बाद जो धमाका ओवर था वो हुआ है समाप्त। इस ओवर में आए हैं ओके, इस ओवर में 12 रन ही आए हैं, 5 रन होंगे माइनस और जुड़ेंगे आपके खाते में 7 रन। स्कोर 28 ऑन द बोर्ड। 2 ओवर की समाप्ति, 28 रन, 28 रन स्कोर कार्ड पर। नए गेंदबाज सज्जे होते हुए अपने बॉलिंग ट्रैक पर। पंकज पाटिल
लंबे चौड़े कद के गेंदबाज पंकज सज्ज होते हुए सामना करने के लिए तैयार। एजाज कुरैशी इस बार बहुत ही बढ़िया तरीके से कट किया था गेंद को, पॉइंट रीजन में सिंगल रन कंप्लीट किया है, दूसरे रन के लिए निकले हैं और जरूर यहां पर 2 रन पूरे किए, तीसरे के लिए भी निकल पड़े ओवर थ्रो के रूप में, यहां पर 3 रन और यहां पर देखिए 4 रन जरूर यहां पर कंप्लीट किए। जहां पर 2 रन थे वहां पर 2 की जगह 4 खर्च किए हैं। ये होती है किस्मत, ये होती है नसीब, ये होता है मुकद्दर। जहां पर 2 थे वहां पर चुरा लिए 4 रन। यस, 2 रनों का और फायदा हुआ है। इस 4 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 32 रनों पर। 4 ओवरों का ये मुकाबला है, इस वक्त जारी है 4 ओवरों का ये घमासान युद्ध। एक तरफ है सिल्वर स्टार तो दूसरी तरफ है टीम टाई टैकर्स। ये अच्छी गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा नजाकत करती हुई नजर आई, हल्का सा कट होती हुई नजर आई और बल्लेबाज जरूर बीट करते हुए और गेंद सुरक्षित डॉट के रूप में। डॉट डिलीवरी के साथ पंकज फिर से एक बार सज्ज होते हुए अपने बॉलिंग ट्रैक पर। पहली गेंद पर ओवर थ्रो में जो 2 रन मिले थे उसका अच्छा रिकवर किया है, नो डाउट। इस बार फ्रंट फुट पर निकलकर खेलने की कोशिश थी, तेज तर्रार गेंद की थी, बल्लेबाज फिर से एक बार थोड़ा सा कंफ्यूजन में अटकते हुए नजर आए। देखिए डांसिंग डाउन द स्ट्रोक गए थे, आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद रखी थी, टप्पा काफी सुंदर सा था और पेस का जो तड़का था उसके कारण गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। डॉट डिलीवरी जरूर देखने मिली है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार फिर से एक बार पंकज, गति में थोड़ा सा वेरिएशन किया था, खेल दिया है डीप पॉइंट बाउंड्री की तरफ। 6 रन के लिए एजाज कुरैशी के बल्ले से यह आता हुआ हाय हैंडसम स्मार्टी धमाका सिक्सर, ब्यूटीफुल स्ट्रोक। आउट ऑफ द ऑफ स्टंप गेंद थी, ऑफ कटर गेंद करना चाह रहे थे, लेकिन जब टप्पा गिरने के बाद बॉल फुटबॉल की तरह नजर आया एजाज कुरैशी को और उन्होंने गेंद को ट्रेवल कराया पॉइंट रीजन में 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 38 रनों पर। एक अच्छी साझेदारी, एक अच्छी पार्टनरशिप विकेटों के बीच बिल्डअप होती हुई नजर आ रही है। एक ग्रेट पार्टनरशिप इस वक्त जरूर देखने मिलती हुई। नेक्स्ट बॉल पंकज की अगली गेंद, इस बार बल्ले का फेस जरूर ओपन किया था, गेंद को खेला है बिल्कुल साइड स्क्रीन के पास। 2 रनों के लिए लगी है दौड़ और 2 रन लेने में रहेंगे कामयाब। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, बिल्कुल स्ट्रोक भी अच्छे कर रहे हैं, मौका ढूंढते साथ रनों को भी दौड़ के रूप में कंप्लीट कर रहे हैं। और सिल्वर स्टार्स की जितने भी खिलाड़ी हैं, आप 11 के 11 खिलाड़ी को खड़े करके देख लीजिए, पर्सनैलिटी सेम टू सेम मैच करती हुई, फिटनेस काफी स्ट्रांग होती है ये नजर आती हुई। इस बार हल्के हाथों से कट किया है गेंद को, गली रीजन में जब तक के गेंद को फील्ड किया जाएगा 2 रन के लिए दौड़ लगाई है और चलिए चहलकदमी करते हुए तीसरा रन भी पूरा किया है। तारीफ करनी होगी फिटनेस की ये दोनों ही खिलाड़ियों की। विकेटों के बीच में इन्होंने दौड़ लगाकर भी रन कंप्लीट किए, दौड़ के साथ साथ बड़े हिट भी लगाए और अपनी टीम को 3 ओवर की समाप्ति के बाद 43 रन पर पहुंचा दिया है। लास्ट ओवर का खेल अभी भी शेष है। आने वाले वक्त में 4 तारीख से 7 जुलाई याद रखिएगा, काफी बड़ी प्रतियोगिता मॉनसून ब्लास्ट सीजन 2, 3 लाख इनामी राशि वाली ये प्रतियोगिता। 12 टीमें पार्टिसिपेट करती हुई नजर आएंगी। सेकंड प्राइज की अगर बात करें तो 1.5 लाख रुपए रोक रकम रखी गई है। 12 ओवर्स के मैचेस होंगे, 12 टीम है, 4 बॉलर्स का इस्तेमाल करना है। फाइनल मुकाबला होगा 20 ओवरों का और ये आपको सीधा प्रसारण लाइव देखने मिलेगा 70-70 स्पोर्ट्स के माध्यम से। बिल्कुल 15 मिनट में आपने 3 ओवर की समाप्ति की है, 5 मिनट का खेल अभी भी शेष है। उसके बाद आरके फ्री हिट प्रेजेंट रबर बॉल टूर्नामेंट, एक और बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता जिसकी प्राइज मनी है लगभग 3,50,000 रुपए। सेकेंड प्राइज की अगर बात करें तो बिल्कुल सेकेंड प्राइज है 1,50,000 रुपए। 20 जून से 24 जून
2024 को ये टूर्नामेंट आपके लिए प्रेजेंट की जाने वाली है। भावेश पवार, बिलाल शेख, कुणाल दाते ये कमेटी के सदस्य है और एक बड़ी प्रतियोगिता के रूप में ये प्रतियोगिता आपको जरूर देखने मिलेगी। चलिए फिर से एक बार आपको लिए चलते हैं घोड़बंदर धमाका की ओर। लास्ट ओवर का खेल शेष है, अंतिम और आखिरी ओवर लेकर आए हैं। गेंदबाजी की कमान पर इस वक्त गेंदबाज परेश आरेकर। परेश के हाथों में गेंद थमाई गई है। परेश ने पहली गेंद जरूर डॉट के रूप में कन्वर्ट की है। अच्छी गेंदबाजी की शुरुआत परेश के माध्यम से देखने मिलती हुई। इसी बीच ये गेंद इस बार कट करने का प्रयास था, लेकिन बहुत ही बढ़िया तरीके से राकेश ने गेंद को फील्ड किया और ये गेंद भी रही डॉट के रूप में कीपर की भूमिका में नजर आते हुए। स्कोर है 43 रन स्कोर कार्ड पर। लास्ट ओवर का खेल अभी भी शेष है, 4 गेंदें अभी भी आना महत्वपूर्ण इस ओवर की। नेक्स्ट बॉल, तेज तर्रार गेंद थी, गति पर परेश कंट्रोल नहीं रख पाए। आउट ऑफ द ऑफ स्टंप दिशा से काफी ज्यादा बाहर गेंद को कर बैठे। अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त जरूर शुमार होता हुआ। रनों की रन संख्या में तब्दीली। इस बार पटकी हुई गेंद थी, करारा प्रहार किया है, गेंद हवा में है, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात थे। खूबसूरत सा कैच, विकेट का हुआ है पतंग और इस वक्त विकेट गिरा है एजाज कुरैशी का। टीम सिल्वर स्टार को लगता हुआ इस वक्त बड़ा वाला झटका। वीरू ने इस कैच को लपका और पहला झटका देने में सक्षम और कामयाब रहे और परेश को पहली सफलता मिली है। जो साझेदारी बिल्डअप हो रही थी, जो साझेदारी बन रही थी, वो साझेदारी को ब्रेक किया है परेश ने और वीरू का साथ जरूर मिला है। न्यू बैटर भावेश पवार, पावरफुल बैटर, एक परफेक्ट ऑलराउंडर मटेरियल। बिल्कुल पवन और भावेश की जोड़ी इस वक्त विकेटों के बीच में नजर आती हुई। एक तरफ पवन के ने तो एक तरफ भावेश पवार। परेश बॉलिंग ट्रैक पर है, बिल्कुल बहुत ही अच्छी किफायती भरी गेंदबाजी की है। इस बार देखिए दिशाहीन गेंद थी, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। एक्स्ट्रा रनों में ये 1 रन शुमार होता हुआ। काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद को कर दिया था, बिल्कुल वाइड का इशारा आया है, 1 रन मिलेगा। स्कोर 45 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल, भावेश बल्ले को स्विंग करते हुए नजर आए, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, भाग्यशाली रहे। चलिए कि बैट का अंदरूनी किनारा नहीं लगा, लेकिन गेंद बहुत ही बढ़िया थी परेश की और परेश ने ये चीज को सिद्ध किया है कि उन्होंने अब तक के जो गेंदबाजी की है वो लाजवाब है। लास्ट ओवर के स्पेशली गेंदबाज के रूप में आए हैं। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, आधी विकेटों पर पटकी हुई गेंद थी, प्रहार करने की कोशिश की है, गेंद को खेला है जरूर मिड विकेट जोन में। जब तक के बैकवर्ड स्क्वायर लेग से आकर ओमकार देसाई गेंद को फील्ड करते, विकेटों के बीच में तेज दौड़ लगाकर 2 रन पूरे किए गए। इस 2 रन की मदद से रनों की रन संख्या में थोड़ा सा फेरबदल। स्कोर 47 रन 1 विकेट के नुकसान के बाद। इस ओवर की अंतिम और आखिरी गेंद आना शेष। लास्ट ओवर का ये खेल जो जारी है उसकी अंतिम और आखिरी गेंद आना बाकी है। परेश की मैं तारीफ करूंगा, अब तक के महज 4 रन खर्च किए हैं और 1 विकेट लिया है। इस बार प्रहार किया है, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार किया है, गेंद को डीप पॉइंट बाउंड्री के पार किया है। भावेश पवार के बल्ले से ये आता हुआ धमाका सिक्सर, 6 रन। एग्जैक्टली 20 मिनट्स में मैच समाप्त करने के लिए फील्डिंग यूनिट टीम आपका बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया हम जरूर अदा करेंगे। ताई पैकर्स ने 20 मिनट्स में अपनी इनिंग समाप्त की है और यही आशा के साथ अब सेकेंड इनिंग की हम शुरुआत करेंगे कि सिल्वर स्टार भी 20 मिनट में अपनी इनिंग समाप्त करेगी। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ेंगे मेरे सहयोगी कमेंटेटर चंदू सर। आइए सुनते हैं चंदू शेट्टे सर की जुबानी इस आने वाली सेकेंड इनिंग की कहानी। आइए चंदू जी।
चला बॅटर पाठवा. नमस्कार. घोडबंदर धमाका 2024 मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पावसाळी क्रिकेटची स्पर्धा आणि चालू असणारा सामना जर पाहिलं तर एका बाजूला सिल्वर स्टार भिवंडी आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर परुळेकर यांचा संघ आपल्याला ताई पॅकर्स पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते तारिफ सय्यद यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि सलामीची जोडी ओमकार देसाई कुर्ला नेहरू नगर मुंबई ब्रँड मुंबई क्रिकेटचा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अर्नाळा स्टार आणि 360 बॅटिंग करण्यासाठी ओळखले जाणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत ओमकार देसाई सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी 54 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये करायच्या आहेत. 4 ओव्हरची मॅच. ओमकार देसाई आणि प्रशांत घरत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 54 मित्र पर्व या स्पर्धेचं. 22चा हा बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय. ओमकार यांच्यासाठी टाकला गेला हा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. ओमकार देखील कित्येक वर्ष रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट खेळत आहेत आणि भावेश यांना देखील आम्ही पावसाळी क्रिकेट गेली काही वर्ष जरूर खेळताना पाहतोय. टप्पा पडतोय. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा आणि त्यातल्या त्यात आता टेनिस नाही तर रबर बॉल क्रिकेट आहे. बॅकफुटला जात पॉइंटला खेळायचं होतं. भावेश ISPL पहिलं पर्व बेस्ट बॉलर पुरस्काराचे मानकरी. गावासाठीचं क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटला देखील अक्षरशः मोहीम मॅचला जिंकण्यासाठी अजूनही पाहिजेत 46 धावा. षटक 3. चला घाई करायची आहे. चला मॅच सुरू करायची आहे. पंचांच्या आणि या ठिकाणी आयोजन कमिटीच्या सुद्धा सूचना येत आहेत. मॅच त्वरित सुरू करायची आहे. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 षटक संपलेला आहे आणि 3 षटकांमध्ये जर पाहिलं तर विचार विनिमय केला जातोय. पंच त्या ठिकाणी कळवत आहेत की मॅच लवकरात लवकर सुरू करा. नियम सगळ्यांना सेम असणार. कोणाची आम्ही साईड घेत नाही आहे आणि सिल्वर स्टारनी पण लक्षात घ्यावे. इजाज अगर तू कैप्टन है तो टाइम हमने 20 मिनट दिया है तो वैसा तुम करो फील्डिंग पे. धमाका ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत पवन केने. महत्वाचं षटक. धमाका कोण करणार, गोलंदाज करणार की फलंदाज करणार? प्रशांत घरत आणि ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पवन केने गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 46 आहे आणि हे निर्णायक षटक असेल. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न होईल. 20 झाल्या तर 5 धावांचा बोनस, नाही झाला तर 5 धावा मायनस. पाहूयात काय होईल. सचिन कदम यांनी टाइम नोट केलेला आहे. याची देखील आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची. मोठ्या प्रमाणावर ठाणे आणि परिसरातील प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी आज उपस्थित राहिले. उद्याचा दिवस सुद्धा चुकू नका, कारण उद्या सुद्धा ओव्हर 40 गटातील नामवंत संघ इकडे दाखल होतील. टप्पा पडतोय, बॉल फिरक घेतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल पवन केने यांच्या नावाने राहिला. परंतु अशा प्रकारचे खूप साऱ्या मॅचेस ओमकार देसाई यांनी देखील आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेले आहेत. धमाका ओव्हर
उडवलाय बॉल, बॅटच्या रेंज मध्ये बॉल आला होता आणि फेकून दिला गेला लांब लचक. ओमकार देसाई यांच्या बॅट मधून येतोय षटकार. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला, अंदाज घेतला आणि ओमकार यांनी आणि बॉलला सीमारेषच्या पलीकडे फेकून दिलं 6 धावांसाठी. आणखीन एक अकुटप्प्याचा बॉल आणि हाही फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. ओमकार देसाई ब्रँडेड फटका, सीमारेषा पार षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा धावफलकावर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. कमबॅक आता पवनला करावं लागेल. ओमकार आपला अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. SP11 दादर संघासाठी दैदिप्यमान कामगिरी त्यांची राहिलेली आहे. ISPL संघनायक म्हणून देखील कामगिरी केलेली आहे श्रीनगर संघाचे पवन केने. अकुटप्प्याचा बॉल होता, त्याला डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळताना, कारण अकुटप्प्याचाही होता, थोडा कमी गतीचाही होता. एक धाव तिकडे घेतली गेली, फेकी केली आहे आणि बिलाल त्या ठिकाणी चेंडूवर आले तत्परतेने. धावसंख्या 1-21 वर जाते. 4 चेंडू 13 धावा आलेल्या आहेत. म्हणजे या 2 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 7 धावा काढायच्या आहेत. जर बोनस मिळवायचा असेल तर 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 षटकांचा सामना, रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट, घोडबंदर धमाका. उसळता चेंडू होता, अपरकट करतायत. थर्डमॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली. बॉल सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय. ऋतिक पाटील आले होते त्या ठिकाणी आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 23 धावा धावफलकावर आहेत आणि 5 चेंडूंचा खेळ या षटकातील झालाय आणि 15 धावा आलेल्या आहेत. म्हणजे बोनस मिळवायचा असेल तर आता षटकाराची आवश्यकता आहे. प्रशांत घरात यावेळेला पॉइंटला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि अगदी दुसऱ्यांदा झालं असं की 19 धावा तुम्हाला बोनससाठी पाहिजे होत्या, परंतु इकडे 20 नाही आल्या, इकडे 19. एका धावेने पाठी राहिले. बोनस घ्यायच्या ऐवजी धावा 5 मायनस होताना पाहिला मिळेल आणि मायनस झाल्यानंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22. या षटकात बऱ्यापैकी धावा आल्या आणि त्यातल्या त्यात मात्र या ठिकाणी बोनस देखील मिळाला नाही. अगदी जवळ पोहोचले होते बोनसच्या. 22 धावा झाल्यात म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 32 मॅच ऑन आहे, कारण सगळ्याच्या सगळ्या विकेट ताई पॅकरच्या हातात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडासा दबाव सिल्वर स्टारने सुद्धा बनवलाय. मॅच चांगली होईल यापुढे. एका धावेचं महत्व या इतर ठिकाणी एका धावेचं महत्व 1 असतं, इकडे एका धावेचं महत्व 6 पाहायला मिळालं, कारण ती 1 जर घेतली असते तर आणखी 5 वाढल्या असत्या. नक्कीच एका रनची व्हॅल्यू 10 झाली, कारण कदाचित 5 जास्त मिळाल्या तर 5 एक्स्ट्रा नाही मिळाल्या आणि प्लस मायनस देखील झाल्या. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आर्यन यांच्या हातात चेंडू सोपवण्यात येतोय. महत्वाचं षटक आहे. ओमकार देसाई, प्रशांत घरत. चला मॅच सुरू करायची आहे, पंचांचा इशारा आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी देखील कळवते. आर्यन भोईर यांच्या हातात जर पाहिलं तर चेंडू सोपवण्यात येतो. एक युवा टॅलेंटेड खेळाडू गोलंदाज आर्यन यांच्या हातात चेंडू, परंतु 2 अनुभवी खेळाडू आहेत. एक पालघर जिल्ह्यातील आहेत, वसईच्या अर्नाळ्याचे, आणि दुसरे आहेत मुंबईचे, कुर्ला नेहरू नगरचे ओमकार देसाई. प्रेक्षकांचं मनोरंजन याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना पार पडला जाणार आहे, परंतु कोणता संघ असेल जो NSP बॉईजच्या विरुद्ध आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळणार अजून कोणालाच माहित नाही. पुढील 10 मिनिटे ठरवतील सामना भिवंडीच्या बाजूने जाईल का की सामना पालघर प्रभादेवीच्या बाजूने जाईल, तेही पाहावं लागणार आहे. अमर परोडेकर क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि दुसऱ्या बाजूला तारीफ सय्यद यांचा संघ सिल्वर स्टार आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार देसाई, आर्यन भोईर अशी लढत पाहायला मिळेल. एका बाजूला अनुभव आहे, एका बाजूला युवा खेळाडू आहेत. पहिलाच बॉल
लोअर फुल टॉस होता आणि फेकून दिला गेला सीमा रेषा पार. षटकार. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे शफल झाले होते, बोल्ड काढण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रयत्नात लोअर फुल टॉस मिळाला, वेटिंग मध्ये होते, बॉल सीमारेषच्या पलीकडे फेकून दिलाय 6 धावांसाठी. आजच्या दिवसाचे आतापर्यंत 1,94,000 प्रेक्षकांनी युट्यूबला 70 स्पोर्ट्स वर घोडबंदर धमाका ही स्पर्धा पाहिली आहे. कारण ही मॅच आहे, आणखी एक मॅच आहे, 2 लाखाचा पल्ला नक्कीच गाठला जाईल. व्यावसायिक दर्जाचे मोठमोठे खेळाडू आज या मैदानात येताना पाहायला मिळाले. एक चांगली लढत रंगताना पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. ओमकार यांच्यासाठी थोडासा कमी गतीनेच परंतु फायनलच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव तिकडे घेतली गेली, पाण्यामध्ये थोडासा बॉलचा वेग मंदावला आणि धाव जर पाहिले तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. 2 धावा मात्र इकडे घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते 30 वर. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 24. चुरस डॉट बॉल आले, विकेट आले, मॅच मध्ये सिल्वर स्टार येईल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर षटकार आले, चौकार आले, विकेट नाही गमावली तर ताई पॅकर्स देखील मॅच मध्ये असणार आहे. म्हणजे दोन्ही टीम मॅच मध्ये आहेत. आर्यन विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे. ओमकार देसाई आपला अनुभव दाखवावा लागणार आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा एकदा आर्यन येत आहेत. 30 धावा धाव फलकावर. विकेट एकही न गमावता ताई पॅकर्स पालघर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिल्वर स्टार 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी जर पाहिलं तर ओमकार आहेत, जोडीला प्रशांत आहेत आर्यन बॉलिंग साठी. यावेळेला आणखीन एक विकेट केलाय ओमकार देसाई. बॉल जातोय लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. खूप चांगला स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहिला. बॉल थोडासा पुढे केला, हळूवार पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात ओव्हरपिच बॉल पाहायला मिळाला. ओमकार यांनी तिकडे खूप चांगला दर्जेदार स्ट्रोकही खेळलाय. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचलेली आहे. अजूनही जर पाहिलं तर बॉल चॉईस नाहीये. आयोजन कमिटीची या ठिकाणी सूचना आहे, बॉल चॉईस नसेल. 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 18 आणि चेंडू जर पाहिलं तर 9 बाकी आहेत. एखाद दुसरा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल सिल्वर स्टार टीमला. परंतु ओमकार दर्जेदार बॅटिंग करतायत, 28 वर खेळतायत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण पुन्हा बदलेल. 9 मध्ये 17. आर्यन बोईद फुल टॉस. दिशा दिली केवळ. टायमिंग चांगलं होतं आणि हे टायमिंग बॉलला घेऊन गेलेला आहे सीमा रेषा पार. षटकार. कमबॅक गोलंदाजांना आता करावं लागणार आहे. फक्त फुल टॉस बॉल पाहिला, बॉल खराब होता, त्याचा फायदा घेत असताना केवळ दिशा दिली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. धावसंख्या 43 वर पोहोचलेली आहे. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. याच मैदानात आम्ही गेल्या वर्षी पाहिलं होतं 5 बॉल मध्ये 5 ची मॅच सुद्धा नव्हती झाली. त्यामुळे प्रयत्न करावे लागतील. 7 चेंडू 8 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थोडासा दबाव आहे बॉलरवर, परंतु कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय हा गोलंदाज. 8 चेंडू बाकी आणि 11 धावांची आवश्यकता. ताई पॅकर्स चांगल्या परिस्थितीमध्ये. ओमकार देसाई 11 बॉल मध्ये 34 धावांची खेळी केली आहे. आर्यन कमबॅकच्या प्रतीक्षेमध्ये.
एखादा चांगला बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. ओमकार देसाई 34 धावांची खेळी आतापर्यंत केली आहे. 43 धावा टीमच्या. यावेळेला प्रचंड वेगातील चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि इकडे एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात अंगावर आदळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना 44. पहिल्या 2 ओव्हरमध्ये परिस्थिती वेगळी होती, परंतु या ओव्हरमध्ये धावा आल्यात आतापर्यंत तब्बल 21 आणि धावसंख्या जर पाहिली तर 44 झाले. 7 चेंडू 10. हा चेंडू खूप निर्णायक आहे. हा जर एक चेंडू चांगला आला मॅच ऑन राहणार आहे, कारण 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. कमबॅक करणारी टीम आहे सिल्वर स्टार सुद्धा, परंतु सध्याच्या घडीला चांगल्या परिस्थितीमध्ये ताई पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, ज्या बॉलची चर्चा करत होतो आपण तोच बॉल चांगला आलाय आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगताना पाहायला मिळत असतो. खूप हातभर बॉल आतमध्ये आला. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये सिल्वर स्टारला घेऊन येतील. षटकार चौकार आणि सिंगल डबल सुद्धा मॅच मध्ये मात्र ताई पॅकर्सला आणणार आहेत. 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. पाहूया कुणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. कोणते गोलंदाज असतील जे आपल्या टीमसाठी गोलंदाजीला येताना पाहायला मिळतील. ऑप्शन तर भरपूर आहेत, परंतु कुणाला आमंत्रित केलं जात आहे. आणि आमंत्रित केलं जाते गोलंदाजीसाठी विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. भिवंडीचे हे गोलंदाज. व्हेरिएशन खूप ठासून भरलेलं आहे आणि व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट गेल्या काही वर्षात खूप चांगल्या पद्धतीने विवेक यांनी देखील खेळलेलं आहे, परंतु मागील जवळपास 18 ते 20 वर्षांचा अनुभव ओमकार देसाई यांच्याकडे सुद्धा आहे व्यावसायिक क्रिकेटचा आणि तो मात्र आता या ठिकाणी दाखवावा लागणार आहे. सध्या चांगली कामगिरी करतायत. 34 धावांवर ते खेळतायत, परंतु समोर विवेक शेलार नावाचं आव्हान पाहायला मिळेल. डॉट बॉल येईल की धावा येतील हेच मात्र या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायचंय. 6 चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 10 धावांची आवश्यकता. एक चुरशीचा सामना घोडबंदर धमाकामध्ये. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते. ओमकार देसाई आउट होताना पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त बॅटिंग करत होते. 12 चेंडू मध्ये 34 धावांची लाजबाब खेळी केली. आपल्या टीमसाठी झुंज दिली. हा लेग कटर विवेक शेलार यांचा फसून गेला. ओमकार यांना आपल्या टीमसाठी जबरदस्त कामगिरी केली खरी, परंतु मोक्याच्या क्षणी मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. यस, टाळ्यांचा गजर ज्यावेळेला तुमच्या कानामध्ये ऐकायला मिळतो ना, तर खूप आनंद आपल्याला होत असतो, कारण आपण केलेली कामगिरी ती आपल्या इतरांनाही आवडली आहे आणि त्यामुळे हा टाळ्यांचा गजर असतो. ओमकार आज पुन्हा एकदा प्रेक्षकांना खुश करतायत आणि माघारी परत आहेत, परंतु मॅच इकडे दोलायमान अवस्थेमध्ये येऊन ठेपलेली आहे. 5 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावांची आवश्यकता. करण मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पालघरचे सुपुत्र, परंतु जर पाहिलं तर हा खेळाडू अगदी भारतभर लोकप्रिय आहे आपल्या बॅटिंगसाठी आणि मागील 2-3 हंगाम पावसाळी क्रिकेटचे सुद्धा जबरदस्त गाजवलेले आहेत. पाच चेंडू बाकी आहेत आणि पहा रणनीती मात्र आता इकडे दोन्ही संघांच्या बाजूची असू शकते. विवेक, हो पहिला बॉल अचूकतेवर नव्हता, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक चुरशीचा सामना घोडबंदर धमाकामध्ये. नंदू पाटील, सचिन कदम, मनोज पाटील यांचं हे आयोजन आपण पाहतोय. बिग हिट केला जातोय. बॉल थोडा पुढेच केला, ओव्हर पिच होता आणि त्याचा फायदा टायमिंग लाजबाब करण मोरे यांच्या बॅट मधून येतोय. षटकार. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि करण टायमिंगचं क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत आणि इकडे टायमिंग लाजबाब पाहायला मिळालं. 4 चेंडू मध्ये 3. मॅच नाही संपलीये, मॅच नाही संपलीये. जरी षटकार आला असेल, कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात या ठिकाणी विवेक शेलार आणि त्यांना ते कमबॅक करावं लागेल. खूप महत्वाचं असतं कुठे चेंडू टाकायचा, कुठे क्षेत्ररक्षण उभं करायचं, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तर बऱ्याचदा तुमची जो अंदाज बांधता ते फेल सुद्धा होताना पाहायला मिळत असतात. त्यामुळे आज कोण होणार यशस्वी याची चर्चा होईल. एखादा डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल.
चांगला बॉल, त्याला जर पाहिलं तर केवळ कव्हरच्या दिशेने ढकललाय. एक धाव तिकडे पूर्ण केली दुसऱ्या धावेचा. इकडे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतायत, कारण लेदर बॉल क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव सुद्धा करण यांच्याकडे आहे. आणि आता कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि इकडे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एका धावेची आवश्यकता. परंतु एक धाव ही सुद्धा खूप मोलाची असते. या अगोदर आम्ही पाहिलेत एका धावेचे सामने सुद्धा जिंकलेले. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल मात्र उसळी घेतोय आणि पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करतायत. आणि पडताळणी केली जाईल हा व्हाईट बॉल आहे की नाही याकरता. चेक करतायत शेवटच्या बॉलवर काय घडलंय. निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी पंचांच्या असेल. या बॉलवर काय घडलंय तिसरे पंच पडताळणी करतायत आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय हा व्हाईट बॉल आहे. परंतु सिल्वर स्टार सुद्धा चांगले क्रिकेट आज खेळलेले आहेत, त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण हंगामाला सुरुवात झाल्यानंतर 2-3 टुर्नामेंट सगळ्यांच्याच जातात, जम बसण्यासाठी, कॉम्बिनेशन बसण्यासाठी, नजर बसण्यासाठी. त्यामुळे येणाऱ्या वाटचालीसाठी सिल्वर स्टारला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि इकडे जर पाहिलं तर ताई पॅकर्स आणि NSP मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ओमकार देसाई यांना. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुमित डेकळे विरुद्ध ओमकार देसाई. प्रकाश पाटील साहेब टॉस करतायत. पंकज पाटील पालन आणि सुमित डेकळे ही जोडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल पडला, कुणी आयोजकांच्या सूचना येत आहेत बॉल जर टाकला गेला तर डायरेक्ट पेनल्टी आहे. दोन्ही टीमसाठी हा नियम असेल. हा निर्णय कळवा. एक महत्वाची मॅच, आजच्या दिवसातील शेवटचा सामना डिसाइड होणार. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला सुमित डेकळे, एका बाजूला ओमकार देसाई, एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला NSP यांच्यातील सामना रंगताना पाहायला मिळेल. जो जिंकणार आहे तो व्यावसायिक गटातून अंतिम 3 साठी क्वालिफाय होईल. क्वालिफाईंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे